मंडळी ऐकलाच काय मी काय म्हणतंय? आज वार गुरुवार, त्यात मार्गशीर्ष महिनो आणि अजून मी कोल्हापूरमध्ये असल्यामुळे आज सकाळीच मी महालक्ष्मीच्या दर्शना गेलंय. मंडळी सकाळी गेल्यामुळे दर्शनाक एवढी गर्दी नव्हती, त्यामुळे गर्दी जरा कमी होती, त्यामुळे दर्शन आमचा लवकर होईत असा आमका वाटला. सकाळीच वातावरण क्लिअर नसल्यामुळे बाहेरना मूर्तीचो व्हिडिओ नीट होऊक नाय. त्यानंतर मी देवीच्या मुख्य दर्शनाच्या लाईनीक उभो रावलंय. माझ्या पुढे भरपूर लोक असून पण माका फक्त 10 मिनिटात देवीन दर्शन दिल्यान आणि थैना मी दर्शन घेऊन बाहेर इलय. तर ह्या ठिकाणी देवीक सकाळचो पहिलो अभिषेक चालू होतो. ह्या ठिकाणी रोज देवीक अभिषेक केलो जाता. तुमका पण अभिषेक करूचो असलो तर ह्या ठिकाणी तुमका पहिली पावती करूची लागता अभिषेकाची. त्यानंतर ह्या ठिकाणी तुमचो पण अभिषेक केलो जाता. त्यानंतर मी थैना तसोच पुढे इलय आणि मंदिराच्या कळसाचा दर्शन घेतलंय. आज वार गुरुवार, त्यात मार्गशीर्ष महिनो, त्यामुळे माका आज आई अंबाबाईच्या दर्शनाचो चांगलोच योग इलेलो. त्यानंतर मी मंदिराक एक प्रदक्षिणा दिलंय. त्यात आज कोल्हापुरात सकाळी थंडी पण खूप होती, त्यानंतर लोकांनी पण थोडी गर्दी केलेल्यानी. त्यानंतर मी तसोच पुढे इलय तर मंदिराच्या बाजूची प्रसादाची पण दुकानं उघडलेली होती. मी घराकडे नेऊच्यासाठी थोडोसो प्रसाद पण घेत. त्यानंतर सकाळीच माका लवकर उठल्यामुळे भूक लागली होती, म्हणून मी मंदिराच्या बाहेर इलय. तर मंडळी मंदिराच्या बाहेर सकाळीच नाश्ता सेंटर लवकर चालू होतं. ह्या ठिकाणी नाश्ता, कप्पे, थालीपीठ, 2 प्रकारचे चटणे, काळ्या वाटाण्याची उसळ, दही, मिरचीचो ठेचो ह्या सगळा खूप फेमस गावता. मी हयच नाश्तो करून थैना बाहेर पडलंय. चला तर मग मंडळी, व्लॉग आवडलो तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.